Hello everyone, we are here with stories of tribal architecture. This is an educational series which we are starting with architect Pratik Dhanmer. We have got immense love for this podcast which Pratik has been showing us, and that's why we have started with this series. This series is going to show you some fantastic stories about the vernacular village architecture and tribal life stories which we are going to promote. So let's begin with this first episode in the name of Finding the Question. आम्ही शिप ब्रेकिंगचं लाकूड यूज करण्यासाठी विचार करतोय, बट दो स्पीशीज आर फ्रॉम फॉरेन. सो आता त्याला जर आम्हाला आपल्या घरांसाठी वापरायचं असेल, बिकॉज इट इज अ यूज्ड लाकूड, तर ते बेटरच आहे ऑलवेज टू रियूज दॅट. पण त्याच्यासाठी मग आम्ही ते लाकूड पण लॅबमध्ये पाठवतो, त्याचा यंग मॉड्युलस वगैरे आयडेंटिफाय करण्यासाठी. फॉर देन इट इज व्हेरी इझी फॉर अस टू कॅल्क्युलेट. ईच प्रोजेक्ट इज अ रिसर्च. ईच प्रोजेक्ट म्हणजे देर इज नो स्टँडर्ड प्रोसेस. Every project is a new challenge for us. Ask right question in our field. Otherwise, it's very difficult. म्हणजे मग आपल्याला समजतच नाही की आपण एक्झॅक्टली काय करतोय. सो द मोमेंट तुम्हाला कुठेही असं ते फील होतं ना की ओके मला हे समजत नाही आहे किंवा मला याच्यामध्ये काहीतरी डाऊट वाटतोय, सो त्याला त्या डाऊटला घेणं आणि त्याला क्वेश्चन करून 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 त्याच्या रूट कॉजला जाणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यातनंच तुम्हाला काहीतरी नवीन प्रोसेस मिळते. बिकॉज आता राईट नाऊ वी आर मोर दॅन लाईक 200 आर्किटेक्ट्स हू आर डुईंग दिस काइंड ऑफ अ प्रॅक्टिस. वी आर कनेक्टेड विथ ईच अदर. whenever we meet and we talk about these particular things now, everyone has come up with one question of by their own, and then they were like okay ये question का मुझे आंसर मिलना चाहिए. and that's how they actually found out their entire practice. And I think that process is very important. So for example, Praveen Mali करके सांगली में एक architect है. He has dedicated his entire life for arches. That person can actually talk about the arches for months. Like कोळून पाहिलेला आहे एक एलिमेंट आणि त्यांनी इकडे येऊन प्रेझेंटेशन दिलं होतं. सो त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, आपण टेन्साईल स्ट्रक्चर बनवलेच नाही पाहिजेत, आपण कंप्रेसिव्ह स्ट्रक्चरच बनवले पाहिजेत. दॅट इज द बेस्ट. ही हॅज डन अ कॅल्क्युलेशन्स की जेव्हा मी एक आर्च बनवतो तेव्हा मी किती ज्यूल्स ऑफ एनर्जी मी वाचवतो आणि मी किती कार्बन डायऑक्साईड हवेत सोडण्यापासून वाचवतो. सो द मोमेंट द स्ट्रक्चर इज रेडी इज लाईक की अरे हां, हे विदिन लाईक 10-15 इयर्समध्ये हे कार्बन न्यूट्रल होऊन जाणार आहे स्ट्रक्चर. सो दॅट पर्सन फाउंड आउट वन एलिमेंट विच इज आर्चेस. आणि लिटरली ते असे जे मॉडेल्स वगैरे पण बनवतात ना आर्चेस बरोबर, इट्स लाईक क्रेझी. म्हणजे त्या चेन वगैरे टांगून की ओके इकडे आता लोड येणार आहे, इकडनं लोड येणार आहे. इट्स क्रेझी टू सी दॅट. अँड तेव्हा ते आम्हाला बोलले होते की आपल्याला एक कॉज मिळणं आणि नंतर त्या कॉजसाठी आपली पूर्ण लाईफ डेडिकेट करण्यासारखं दुसरं समाधान नाही. अँड ते समाधान जे असतं ना ते तुमच्या ॲक्च्युली प्रॅक्टिसला पुढे घेऊन जातं. हां, आणि ती कॉज तुम्हाला क्वेश्चनने मिळते. सो तुम्हाला राईट क्वेश्चन येणं तुमच्या डोक्यामध्ये, त्याच्यासाठी आणि काय होतं माहिती आहे, तो राईट क्वेश्चन येण्यासाठी पण ना आपल्याला प्रचंड धडपड करावी लागते. अदरवाईज आपण नेहमीच एक्सेप्टन्स मोडमध्ये असतो. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये सांगितलेलं आहे, 10वीला प्रश्न येतो हरितक्रांतीचे फायदे लिहा. त्या प्रश्नातच लिहिलेलं असतं की हरितक्रांती फायदेवाली होती. नोबडी इज टॉकिंग अबाउट द रिपरकशन्स ऑफ द हरितक्रांती. सो तुम्हाला शाळेमध्ये जेव्हा तो प्रश्न असा आला 10वीला की हरितक्रांती म्हणजे ग्रीन रेव्होल्युशनचे बेनिफिट्स लिहा, तुम्ही हे ठरवून टाकलेल्या डोक्यामध्ये बेनिफिट्स आहे. नोबडी इज क्वेश्चनिंग की त्याला काही दुसरा प्रॉब्लेम साईड आहे का त्याच्यासाठी, की त्याच्यामुळे जे केमिकल फार्मिंग आपण चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आज पंजाबमध्ये काय अवस्था झाली आहे किंवा आता मराठवाड्यामध्ये काय अवस्था झालेली आहे, विदर्भात काय अवस्था झालेली आहे. नोबडी इज टॉकिंग अबाउट दॅट. ओके, सो आय थिंक म्हणून मग ते क्वेश्चन पडण्यासाठी जी मेहनत असते ना ती तुम्हाला वाचनाने येते, ती तुम्हाला ट्रॅव्हलमुळे येते, ती तुम्हाला फिरून ग्रासरूट लेवलला लोकांना भेटून येते. अँड देन यू ॲक्च्युली कम अप विथ द राईट सेट ऑफ क्वेश्चन्स. देन यू कॅन ॲक्च्युली आयडेंटिफाय द कॉज अँड देन यू कॅन डेडिकेट युअर लाईफ फॉर दॅट वन पर्टिक्युलर कॉज. आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड.